नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास मिशन MSRL आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त आयोजनात राज्यस्तर महालक्ष्मी सरस वस्तू व विक्री प्रदर्शन आयोजित केले जात आहे। हे प्रदर्शन 10 मार्च ते 23 मार्च 2026 पर्यंत रेशमबाग मैदान येथे चालेल। याचे उद्घाटन समारंभ 11 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता होण्यात आले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रदर्शनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सहाय्यस्त गटांद्वारा तयार केलेली हस्तकला, उद्यापन, खाद्यपदार्थ, घरगुती वस्तू आणि ग्रामीण उत्पादन प्रदेशातील केली जात आहे आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहेत। यवतमाळ जिल्हा परिषद नकली विकलांग प्रमाणपत्र प्रकरण समोर आले आहे आणि या प्रकरणात 490 अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची फिजिकल तपासणी करण्यासाठी आयोग विभाग अकोला यांना जबाबदार देण्यात आली आहे। मागील तपासणी 21 कर्मचाऱ्यांकडून CDID कार्ड सप्लाय झाल्यामुळे ज्यावर अधिक निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। या व्यापक तपासणीतून प्रदेशातील मोठा हडकंप पसरला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकाराची पुष्टी केली आहे। यवतमाळ जिल्हा परिषद ही घटना चर्चेचा विषय बनली आहे असून प्रशासन योग्य ती कारवाई करत आहे। नागपूर शहराचा परिमंडल 4च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांच्या आदेशानुसार जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने दुर्गा मार्शल सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला। बिलत्रोडी पोलीस ठाण्याच्या वतीने ली मॉर्टन हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला, जिथे दुर्गा मार्शल उत्सुक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रम वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गाखाली यशस्वीपणे पार पडला। परिमंडल 4 अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांचे दुर्गा मार्शल कार्यक्रमात वेळेवर उपस्थित होत्या। नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील महाजनक 660 मेगावॉट वीज प्रकल्पातील आज सकाळी सुमारे 10 वाजता दुर्दैवी अपघात टळला। या घटनेत 4 कर्मचारी गरम वाफेच्या चपेटीत आल्याने हलके जळाले। अपघात टर्बाइन मेंटेनन्स विभागात घडला, जिथे हॉट एअर पाईपलाईन अचानक लीक झाली आणि वाफ बाहेर पसरली। सुधीवर उपस्थित कर्मचारी रवींद्र नांदुरकर, विशाल कांबळे, राहुल केलकर आणि शैलेश मेश्राम अचानक बाहेर पडले। वाफेत आल्याने त्यांची खंबीरपणे गोष्ट झाली। एल्बम्स आणि सुरक्षा उपाय सक्रिय असल्यामुळे त्यांना गंभीर इजा नाही झाल्या आणि हे हलक्या सडावर सुरक्षित राहिले। घटनेवेळी सेक्शन इंचार्ज, सुरक्षा अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी त्वरित राहत कार्य सुरू केले। महाजन प्रशासन सर्व घडामोडींचा कोराडी कॉलनीत प्राथमिक आयोग केंद्रात उपचार सुरूसाठी दाखल केला आहे। धार्मिक स्थळावरून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। माननीय उच्च न्यायालय नागपूरच्या आणि मुंबई खंडपीठात आदेशानुसार जिल्हा प्रशासकीय धार्मिक स्थळांवर लावलेल्या लाऊडस्पीकर बाबत कळलेले निर्देशन जारी केले आहेत। दिनांक 10 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार नागपूर शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर पारंपरिक परवानगीशिवाय लाऊडस्पीकर किंवा सार्वजनिक संबोधन प्रणाली लावलेल्या असेल तर ती या सूचनेच्या दिवसानसूर 7 दिवसांमध्ये काढण्यात बंधनकारक आहे। हा संदेश आणि हा आदेश माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाचा 5 मार्च 2026च्या आदेशानुसार दिला गेला आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जर ठराविक मुद्देत लाऊडस्पीकर काढले गेले नाही तर संबंधित प्राधिकरणाने कायदेशीर कारवाई करून ते काढून टाकले जातील। ही सार्वजनिक सूचना नागपूर जिल्हा प्रशासकीय वतीने 9 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आली। आज नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या महत्त्व आणि ठळक घडामोडींच्या मोठ्या बातम्या। पाहत रहा नागपूर समय। धन्यवाद।